पिठी बनवण्यापासून मोदकाचा प्रवास तसा काही फार सोपा नाही. म्हणूनच पारंपरिक पद्धतीने कापसासारखे मऊसूत असे मोदक बनवणं ही एक कलाच आहे. ही कला अगदी सहज कशी आपल्यामध्ये अवगत करून घ्यायची ना, याचेच धडे आज मी तुम्हाला देणार आहे. म्हणजेच आज छोट्या-मोठ्या सगळ्याच टिप्स मी तुमच्या सोबत शेअर करते, की जेणेकरून तुम्ही सहज मोदकाची ऑर्डर सुद्धा घेऊ शकता. तांदळाच्या पिठीपासून मोदक बनवेपर्यंत आलेला खर्च, मिळालेला प्रॉफिट असं सगळंच सविस्तर अगदी पॉइंट टू पॉइंट मी तुमच्यासोबत शेअर करते, की जेणेकरून जर तुम्हाला मोदकाची ऑर्डर घ्यायची असेल, तर ती कशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकाल, हे सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये आधीच क्लिअर असेल, तर ऑर्डर घ्यायला अतिशय सोपं जातं. जरी तुम्हाला ऑर्डर घ्यायची नसतील, पुढे कधी तुम्ही विचार करणार असाल किंवा घरगुतीच तुम्हाला बनवायचे असतील, तरी सुद्धा छोट्या-छोट्या अशा टिप्स दिलेल्या आहेत, की जिथे तुमचा मोदक अजिबात फेल जाण्याची शक्यता राहत नाही. प्रत्येक एक मोदक मस्त सुबक तयार होतो, अजिबात वातड तयार होत नाही किंवा कुठेही मोदक फुटत नाही. आतमध्ये भरपूर गुळाचं सारण असून सुद्धा पांढरा शुभ्र मोदक कसा ठेवायचा, याच्या सुद्धा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे येतो? तर आपल्याला थोडंसं टेन्शनच असतं, की मोदक तर सुरुवातीला खूप मऊसूत आणि छान लागतो. पण एक 2 ते 3 तास गेले किंवा 4-5 तासानंतर मोदक थोडासा वातड होतो आणि हा खाताना वरच्या पारीचे तुकडे पडले जातात किंवा थोडासा कडक लागतो. तर असं होऊ नये, मोदक अगदी 12 तासांपर्यंत आहे असे मऊ लुसलुशीत कसं ठेवायचंय, यासाठी कुठल्या टिप्स फॉलो करायच्या, हे सुद्धा मी व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. खूप छोट्या-मोठ्या टिप्स तुम्ही इथून घेऊन जाणार आहात आणि व्यवसायाच्या दृष्टीने तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. मोदक बनवण्यासाठी असतात 4 स्टेप. तर या चारीच्या चारी स्टेप्स वन बाय वन आपण पाहणारच आहोत. सगळ्यात आधी बनवूयात मोदकासाठी लागणारी मऊसूत आणि अगदी पांढरी शुभ्र अशी तांदळाची पिठी. असं सांगितलं जातं, की मोदक बनवण्यासाठी कुठल्याही एका तांदळाचा तुम्ही वापर करू शकता, फक्त तो सुवासिक असावा. असं अजिबातच नाही, कुठल्याही एक पद्धतीचा तांदूळ वापरून चालत नाही. इथे 3 तांदळाचा समतोल आपल्याला साधावाच लागतो, तरच ती मोदकाची पिठी अत्यंत सुबक, सुंदर, सुवासिक तयार होते. इथे मी 3 तांदूळ घेतलेले आहेत. एक-एक करून आपण एक-एक तांदळाची ओळख करून घेऊ. तर सगळ्यात आधी हा आहे बासमती तुकडा. तर हा तुम्ही इथे जवळून बघा. बासमती तुकड्यातला स्वतःचा असा सुवास भरपूर असतो, सुगंधित असतो. बासमती तुकडा जर बघायला गेला तर तुम्हाला हवा तसा मोकळाही होतो. पाहिजे असेल, हवा असेल तर तुम्ही चिकट भात सुद्धा याचा बनवू शकता. म्हणजे जितकं पाणी तुम्ही यामध्ये घालाल, तितकंच ते पाणी शोषून घेतं. बासमती तुकड्यामध्ये स्टार्चचं प्रमाण भरपूर असतं आणि या स्टार्चमुळेच मोदक अगदी सुबक सुद्धा तयार होतो. आता फक्त बासमती तुकडा तांदळाचे आपण मोदक बनवू शकतो का? तर हो, बनवू शकतो. पण मात्र काय होईल माहितीये का? तुम्ही एकदा मोदक स्टीम करून घेतले, वाफवून घेतले, तर हे मोदक सुरुवातीला मऊसूत होतील, पण 2-3 तास झाले की मात्र हे मोदक वातड होतील. म्हणून नुसता बासमती तुकडा घेऊन चालत नाही. आता दुसरा कुठला घेतला तांदूळ, तो सुद्धा आपण चेक करून पाहू. हा आहे आंबेमोहोर तांदूळ. मस्त असा बुटका असतो, पांढरा शुभ्र असतो आणि टपोरा असतो. नुसते आंबेमोहोर तांदळाचे सुद्धा मोदक होतात बरं का. छानही होतात. आता मग प्रॉब्लेम कुठे येतो ते बघा. जेव्हा आपण आंबेमोहोर तांदळाचा भात तयार करतो किंवा मोस्टली आपण मसाले भात वगैरे अशा पद्धतीचे रेसिपीज करण्यासाठी वापरत असतो. आता जेवढं आंबेमोहोर तांदळाला पाणी लागतं तेवढंच ते शोषून घेतं आणि बाकीचं पाणी मात्र तसंच वरती शिल्लक राहतं. म्हणजे जी काही पेज आहे पाण्याची ती तशीच राहते. जितकं त्याला पाणी हवं आहे तितकंच ते शोषून घेणार, बाकीचं मात्र पाणी तसंच शिल्लक राहतं. आता कंपेअर टू बासमती तांदळाचा भात जर बघितला, तर बासमती तांदळाचा भात थोड्या वेळानंतर तो कडक होतो. नुसत्या बासमती तांदळाचे जर तुम्ही मोदक केलेत, तर ते थोड्या वेळानंतर थंड झाल्यानंतर वातड तयार होतात किंवा लगेचच त्याला चिऱ्या जातात, थोड्याशा कडक होतात. पण तेच जर तुम्ही आंबेमोहोरचा भात केला, तर तो अगदी 4-5 तासानंतर आहे तसाच मऊ राहतो. पाणी सुद्धा हवं तितकं शोषून घेतो. त्यामुळे तो अतिशय सुवासिक सुद्धा आहे. मऊ सुद्धा राहतो. तुम्हाला जर अगदी मऊसूत असा मोदक हवा असेल, तर तुम्ही इथे आंबेमोहोर तांदळाचा नुसता सुद्धा मोदक बनवू शकता. पण जो बॅलन्स आहे मोदकामधला, तो बॅलन्स साध्य करता येतो या इंद्रायणी तांदळामुळे. कारण इंद्रायणी तांदळामध्ये जितकं तुम्ही पाणी घालाल, तितकं तो पाणी शोषून घेतो. हवा तितका चिकटही होतो. याचा तुम्ही मोकळा भात बनवू शकत नाही. म्हणजेच काय, तर यामध्ये भरपूर स्टार्चचं प्रमाण असतं. इंद्रायणी तांदळाचं सुद्धा सेम असंच होतं.
की जितकं तुम्ही पाणी घालाल तितका तो मोदक जास्त फुगला जातो आणि याचबरोबर थोड्या वेळानंतर तो वातड होतो. पण इंद्रायणी तांदळाला चव खूप छान असते, म्हणूनच आपण रोजच्या भातासाठी इंद्रायणी तांदूळ वापरतो. यामुळेच आपल्याला तीनही तांदळाचा बॅलन्स इथे साधायचा आहे, म्हणूनच आपण इथे तीनही तांदूळ वापरतोय, की जेणेकरून आपला मोदक सुगंधित व्हावा, चवीला तो उत्तम लागावा, अजिबात वातड होऊ नये आणि मस्त मऊसूत लागावा. तीनही तांदूळांची क्वांटिटी जर बघितलं तर साधारण तुम्हाला 335 ग्राम असा तांदूळ घ्यावा लागेल. म्हणजे मग 1 किलोचं प्रमाण होईल. पण मग 1.5 किलोचं प्रमाण करायचं असेल तर अतिशय सोपं होईल. अर्धा, अर्धा, अर्धा असे तीनही तांदूळ घ्या आणि दळून आणा. इथे बरोबर 1 किलो तांदूळ मी मोजून घेतलाय. जे काही एक्स्ट्रा वजन दिसतंय ते या भांड्याचं वजन आहे. तांदूळ आधी स्वच्छ निवडून घ्यायचे आणि खूप नाही, फक्त 2 पाण्यानेच आपल्याला हे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. तांदूळ धुवत असताना खूप त्याला चोळून धुवायचं नाही. यामधल्या स्टार्चचं प्रमाण आपल्याला अजिबात कमी करायचं नाही. यासाठी अगदी हलक्या हाताने आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे. इथे मी बरोबर 2 पाण्याने हे तांदूळ धुवून घेतलेत. एका चाळणीमध्ये 15 मिनिटांसाठी हे तांदूळ आपण चांगले निथळत ठेवूयात. 15 मिनिटांसाठी चांगले हे तांदूळ मी निथळून घेतलेले आहेत. हे बघा असे चांगले मोकळे मोकळे झालेत. आता हे तांदूळ आपल्याला रात्रभर वाळवून घ्यायचे किंवा कमीत कमी एक 14 ते 15 तासांसाठी फॅनच्या हवेखाली वाळवून घ्यायचे. अजिबात हे उन्हात वाळवायचे नाहीत. तांदळाला अधूनमधून हात फिरवून घ्यायचा, म्हणजे मग असे कडकडीत असे तांदूळ वाळले जातात. साधारण 14-15 तासांमध्ये तांदूळ चांगलेच वाळले जातात. आता हे तांदूळ दळून आणण्यासाठी तयार आहेत. पण हे दळून आणत असताना यामध्ये आपल्याला आवर्जून घालायचं ते म्हणजे फक्त चमचाभर साबुदाणा. फक्त 1 चमचा साबुदाणा हा मोदकाच्या पिठीचा स्टार इन्ग्रेडियंट ठरतो. साबुदाणा भरपूर पांढरा शुभ्र असतो आणि यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च सुद्धा असतं. जे काही तांदळामध्ये कमतरता आहे ते हा साबुदाणा भरून काढतो. एका मीडियम साईजच्या चमचेच्या साह्याने 1 किलोसाठी फक्त 1 चमचा आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. यापेक्षा जास्त इथे आपल्याला साबुदाणा वापरायचा नाही, नाहीतर मोदक खूप चिवट होऊ शकतात. यासाठी मध्यम आकाराचा फक्त 1 चमचाभर साबुदाणा पुरेसा होतो. आता हे तांदूळ मी आधी तळून आणणार. इथे पांढरी शुभ्र आणि अगदी बारीक अशी तांदळाची पिठी दळून आणलेली आहे. पिठी दळत असताना 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. ते म्हणजे तांदळावरतीच तांदूळ दळून आणायचे. दुसरं म्हणजे अतिशय पावडर प्रमाणे बारीक ही पिठी असायला हवी. मोदक बनवण्याची पहिली स्टेप तर इथं पूर्ण झाली. आपण इथे पिठी तयार करून घेतली. पिठीसाठी आलेला खर्च एका साईडला नमूद करून ठेवायचा. अगदी तांदळासाठी आलेला खर्च आणि सोबतच आपण दळून आणत आहोत याचा सुद्धा खर्च इथे लिहून ठेवायचा. आता दुसरी स्टेप, सारण बनवणं. सारण बनवण्यासाठी इथे तुम्ही नारळ खोवून घेऊ शकता. माझ्याकडे खरंच खोवणी नाहीये किंवा वेळी सुद्धा नाहीये. यासाठी मी अतिशय साधा सोपा प्रयोग करते, ते म्हणजे अशा याच्या चिप्स पाडून घेते पोटॅटो चिप्सने. यानंतर हे मिक्सर मधून आपल्याला पल्स मोड वरती बारीक करून घ्यायचं. अगदी सहज बारीक होतं आणि पटकन काम सुद्धा होतं. मिक्सर मध्ये फिरवून घेतलं की सहज असा खोबऱ्याचा चव तयार होतो. इथे तुम्ही बघू शकता जसं आपण अगदीच खोवून घेतलेल्या नारळाप्रमाणेच हा दिसतो. पण तुम्हाला खरं सांगायचं तर खोवून घेतलेल्या नारळाची चव आणि मिक्सर मधून बारीक केलेल्या खोबऱ्याची चव याची चव थोडीशी फरक असतो. यामुळे तुमच्याकडे सोय असेल तर नारळ तुम्ही आवर्जून खोवूनच घ्या. नेहमीप्रमाणे सारण करून घ्यायचंय, पण विक्री करण्यासाठी मात्र 2 टीप महत्वाच्या. बऱ्याचदा काय होतं की आपण पांढरे शुभ्र आपल्याला मोदक तर हवे असतात, पण आतमधलं जे गुळाचं स्टफिंग आहे त्याचा रंग आपल्या वरच्या पांढऱ्या शुभ्र पारेला येऊ नये म्हणून एक टीप फॉलो करायची. दुसरी महत्वाची टीप म्हणजे सारण जास्त दिवस आहे असं टिकावं यासाठी काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त 1 चमचाभर इथे मी तूप घेतले. तूप गरम झालं किंवा वितळलं गेलं की यानंतर आपल्याला जो तयार केलेला खोबऱ्याचा चव आहे तो मोजून घ्यायचा. चव मोजून घेतला की मग आपल्याला गुळाचा अंदाज सुद्धा परफेक्ट साधता येतो. आता सगळ्यात आधी पटकन हे सारण तयार व्हावं यासाठी थोड्याशा तुपामध्ये खोबऱ्याचा चव आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. जितका तुम्ही चांगला आधीच परतून घ्याल ना तितकंच यामधलं मॉइश्चर कमी होतं आणि यामुळे खोबऱ्याचा जो मॉइश्चरपणा आहे तो आधीच कमी असल्यामुळे पटकन सारण सुद्धा तयार होतं आणि हे जे सारण आहे ते जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी सुद्धा मदत होते. तुम्ही एकदम सारण बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. अगदी आठवडाभर सुद्धा या सारणाला काहीच होत नाही. आता साधारण 4-5 मिनिटांसाठी मंद आचेवरती हे सारण मी चांगलंच परतून घेतलंय. इथे खोबऱ्याचं टेक्स्चर तुम्ही बघा, चांगलंच असं कोरडं वाटतंय. याचाच अर्थ आपलं
जे खोबरं आहे ते चांगलं इथे भाजून झालंय. आता यामध्ये घालूयात गूळ. जितकं सारण आहे त्याच्या निम्मा गूळ घ्यायचा. इथे मी काळा गूळ घेतलाय, पण हवं असेल तर तुम्ही पिवळा गूळ सुद्धा वापरू शकता. काळ्या गुळचा रंग लगेचच मोदकावरती येतो, पण पिवळ्या गुळाचा रंग थोडासा फिकट असल्यामुळे मोदकाच्या वरच्या पारेला असा फारसा दिसत नाही. यामुळे हवं असेल तर विक्रीसाठी तुम्ही शक्यतो पिवळा गुळच वापरा. घरी बनवणार असाल तर इथे तुम्ही काळ्या गुळाचा वापर करू शकता. गूळ चांगला विरघळला गेला म्हणजेच आपलं सारण तयार झालंय असं अजिबात नाही. आपल्याला चांगलंच हे सारण शिजवून घ्यायचंय. आता शिजवून घ्यायचं, कितपत शिजवून घ्यायचं याचं प्रमाण बघा. मीडियम फ्लेम ठेवायची. मीडियम फ्लेम वरती गुळातलं जे मॉइश्चर आहे ते चांगलंच कमी होईपर्यंत आपल्याला इथे हे सारण परतून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने मी चमच्याने हे दाबतीये तर गुळाचं पाणी भरपूर बाहेर येतंय. याचाच अर्थ जेव्हा तुम्ही मोदक कराल, खाताना हा मोदक पिचपिचीत होईल. कदाचित याचा रंग सुद्धा मोदकावरती येऊ शकतो. यासाठी काय करायचं, जोपर्यंत असं चमच्याने दाबल्यानंतर यातलं गुळाचं पाणी असं बाहेर येत नाही तोपर्यंत मध्यम आचेवरती हे सारण चांगलंच परतून घ्यायचंय. साधारण आणखीन एक 3-4 मिनिटांसाठी इथे मी हे सारण चांगलंच परतून घेतलं. आता मात्र हे सारण अजिबात पिचपिचीत वाटत नाहीये. आता काय करायचं, गॅसची फ्लेम बंद करायची आणि यानंतर आवडत असेल तर इलायची घाला किंवा मग गुळासोबत जे आपलं जायफळाची पावडर असते ती अतिशय भन्नाट जाते, मस्त चव येते. पण मी इथे दोन्हीही वापरणार आहे. सारण पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि आता उकड काढायला घेऊ. जितकी पिठी तितकंच पाणी आधी गरम करून घ्यायचं. तर इथे बरोबर 2 कप भरून मी पाणी गरम करून घेणार आहे. सारणासाठी आलेला गूळ, ड्रायफ्रुट्स वापरले असतील तर ते आणि यासोबतच खोबऱ्याचा तुम्ही आलेला खर्च साईडला नमूद करून ठेवलाच असेल. आता इथे 2 कप भरून मी तर पाणी गरम करण्यासाठी ठेवले. अगदी 2 चिमूट यामध्ये मी मीठ घातलं म्हणजे पारेला चव छान येते. आणि यामध्येच अर्धा चमचा फक्त आपल्याला साजूक तूप घालायचं. सारणासाठी 2 कप भरून नारळाचा चव घेतला होता. तर यासाठी आपल्याला हे सारण शिल्लक राहू नये म्हणून बरोबर तितकंच आपल्याला उकड सुद्धा काढून घ्यायचे. यासाठी 2 कप नारळाचा चव घेतला असेल तर 2 कपच आपल्याला तांदळाची इथं पिठी घालायची आणि त्याचीच उकड आपल्याला काढून घ्यायची. उकड काढण्यासाठी पाणी चांगलं उकळलेलं हवं. पाणी उकळलं की जितकं पाणी आहे तितकीच आपल्याला यामध्ये पांढरी शुभ्र अशी पिठी घालायची. आता पाण्यामध्ये ही उकड चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची. यावेळेस तुम्ही गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो ठेवायची. जमेल तितकं पीठ मी पाण्यामध्ये पटापट मिक्स करून घेतलं. आता हे तुम्हाला जर इथे गुठळ्या दिसत असतील तर ते आपण नंतर मोडूनच घेणार आहोत. लगेचच यावरती झाकण ठेवूयात. गॅसची फ्लेम लो करायची. फक्त मिनिटभरासाठी ही गॅसची फ्लेम चालू ठेवायची. 1 मिनिट झाला की गॅसची फ्लेम बंद करूयात आणि आता ही उकड 15 मिनिटांसाठी अशीच झाकून ठेवूयात. तर बरोबर 15 ते 20 मिनिटानंतर चांगलीच या झाकणावरती वाफ जमा झालेली आहे. उकड सुद्धा 15 ते 20 मिनिटांमध्ये चांगलीच बसली जाते. आता थोडीशी ही उकड आपण मोकळी करून घेऊ आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊ. उकड आपल्याला अगदी गरम गरम असतानाच मळून घ्यायचे. यामुळे सुरुवातीला उकड खूप गरम असते, म्हणूनच अशा पद्धतीने पेला घेऊन आधी उकड मळून घ्यायची. हाताला सोसवेल इतपत थंड झाले की हातानेच ही चांगली मळून घ्यायची. सुरुवातीला ही उकड तुम्हाला थोडीशी कोरडी वाटू शकते, पण जसं जसं तुम्ही मळायला सुरुवात कराल ना तशी तशी छान मऊसूत आणि चिकट सुद्धा होते. उकड इथे गरमच आहे तरी सुद्धा हाताने चांगलीच ही आपण मळून घेऊया. जमेल तितका वेळ आपल्याला ही उकड चांगली मळून घ्यायची म्हणजे अगदी मऊसूत पारी आपल्याला हवी तितकी पातळ करता येते. उकड मळत असताना ती हाताला खूप चिकटते. यासाठी थोडं थोडं असं तूप लावून घ्यायचं हातावरती, म्हणजे मग उकड हाताला खूप अशी चिकटत नाही आणि मळायला अतिशय सोपं जातं. साधारण घड्याळ लावून 10 ते 12 मिनिटांसाठी ही उकड मी चांगलीच मळून घेतली आहे. अशी मस्त मऊसूत आणि बाउन्सी व्हायला हवी. आता वरून थोडीशी कोरडी होऊ नये म्हणून मी त्या तुपाचा हात लावून घेतला आणि यावरती आपल्याला झाकण लावून ठेवायचंय. या उकडीचे ना आधीच असे लिंबा एवढे सगळे गोळे तुम्ही एकदम बनवून ठेवू शकता आणि याचबरोबर सारणाचे सुद्धा तुम्ही गोळे आधीच बनवून ठेवले ना तर मग पटापट आपल्याला मोदक सुद्धा वळता येतो आणि पटकन सारण उचलून सुद्धा वळलेल्या पारीमध्ये सुद्धा आपल्याला सहज असा घालता येतो. यामुळे विक्रीसाठी जर तुम्ही मोदक बनवणार असाल तर ही पद्धत तुम्ही नक्कीच फॉलो करा. आधीच उंडे बनवून ठेवा आणि याचबरोबर सारणाचे सुद्धा असे गोल उंडे तुम्ही आधीच बनवून ठेवू शकता, म्हणजे अतिशय सोपं हे काम होऊन जातं. तर हे बघा, उकड अगदी परफेक्ट जमून आली आहे, कुठेही चिरा गेलेल्या नाहीयेत. याचाच अर्थ उकड परफेक्ट जमली आहे. ही उकड अशीच न ठेवता झाकून ठेवायची.
मोदकासाठी पारी तयार करत असताना अगदी थेंबर हातावरती तूप घेऊन चांगलंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं. पारी तयार करत असताना एकतर तुम्ही लाटून घेऊ शकता. मोठ्या प्रमाणात करणार असाल तर सरळ पुरी यंत्र सुद्धा तुम्ही वापरू शकता. ती पद्धत सुद्धा अतिशय सोपी आहे. आता यानंतर हाताला थोडंसं तूप लावून घेऊ. तूप लावून पारी चांगलीच वळली जाते. आता इथे तुम्ही बघू शकता असं अंगठ्याच्या आणि बोटाच्या साहाय्याने पातळ अशी पारी आपण वळून घेतोय. जर तुम्हाला तूप लावून वळता येत नसेल तर तुम्ही इथे सरळ पिठाचा सुद्धा वापर करू शकता. तर अतिशय पातळ अशी पारी तयार करून झालेली आहे. आता आपण मोदक वळायला घेऊ. तर हाताला थोडीशी पिठी लावून घ्यायची आणि यानंतर अशा पद्धतीने कळ्या पाडून घ्यायच्या. मोदकाला कळ्या पाडून घेणं थोडंसं कौशल्याचं काम आहे. ते लगेचच सहजासहजी जमत नाही. यासाठी थोडीशी प्रॅक्टिस लागते. पण इतकंही काही अवघड नाही. 3-4 तुम्ही मोदक जर केलेत तर मात्र कळ्या अगदी सहज पडल्या जातात. जमेल तितक्या जवळ मोदकाच्या पाकळ्या इथे मी करून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये सारण घालूयात. सारणाचा बॉल आधीच करून ठेवला असता तर पटकन हे सारण यामध्ये भरता आलं असतं आणि हाताला सुद्धा अजिबात हे सारण चिकटत नाही. मोदकामध्ये जमेल तितकं भरपूर सारण भरायचं म्हणजे मग मोदक चवीला खूप छान लागतो. तयार केलेल्या या पाकळ्या एकाच साईडला यायला हव्यात अशा पद्धतीने आपल्याला गोल मोदक फिरवून अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा. वरचं जे मोदकाचं नाक आहे ते अलगद दाबून घ्यायचं. अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं. मोदक इथे तुम्ही बघू शकता मस्त सुबक असा झालाय. तयार केलेल्या सारणाचे आणि उकडीचे जवळ आसपास 27 ते 28 मध्यम आकाराचे मोदक तयार होतात. मोदक तुम्ही डायरेक्ट चाळणीवरती सुद्धा उकडून घेऊ शकता. पण अशा पद्धतीने पांढरं शुभ्र जर कापड ओलसर करून ठेवलं तर हे मोदक खाली चिकटत नाहीत आणि अजिबात फुटत सुद्धा नाही. स्टीमर मध्ये पाणी आधी चांगलं उकळून घ्यायचं आणि मगच मोदक वाफवण्यासाठी यामध्ये ठेवायचे. मोदक वाफवताना पाणी उकळतच हवं. आता गॅसची फ्लेम मध्यम करायची. मध्यम आचेवरती फक्त 10 ते 12 मिनिटांसाठी. तसं तर 10 मिनिटांमध्ये मोदक छान वाफवला जातो. पण तरी सुद्धा आपण 2 मिनिट एक्स्ट्रा वाफवणार आहोत. साधारण 10 मिनिट ते 12 मिनिट झाले की गॅसची फ्लेम बंद करायची आणि लगेचच यावरचं झाकण काढायचं नाही. 10 मिनिट असंच हे झाकण ठेवून द्यायचं. म्हणजे असे सुबक आणि सुंदर उकडलेले मोदक तयार होतात. तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक एक मोदक मस्त वाफवला गेलेला आहे. कुठेही हा मोदक फुटला नाही. याच्यावरचा रंग सुद्धा आहे असा पांढरा शुभ्र दिसतोय. थोडेसे मोदक थंड झाले की मगच हे चाळणीतून बाहेर काढून घ्या. इथे तुम्ही बघू शकता पारी अजिबात जाड तुम्हाला वाटणार नाही. मस्त मऊसूत असा मोदक झालेला आहे. वरून मस्त तुपाची धार सोडायची आणि मस्त या मोदकांचा आस्वाद घ्यायचा. तयार केलेल्या मिश्रणाचे जवळ आसपास 27 ते 28 मध्यम आकाराचे मोदक इथे तयार झाले. आता विक्रीसाठी जर तुम्हाला हे मोदक द्यायचे असतील तर एका छान प्लास्टिकच्या डब्यामध्ये असे तुम्ही हे मोदक ठेवू शकता म्हणजे ते सुटसुटीत राहतात. तयार केलेले हे मोदक पिठी अतिशय परफेक्ट असल्यामुळे 12 तासांपर्यंत आहे असे मऊसूत राहतात. तुमच्या एरियामध्ये असणारा मोदकाचा रेट काढून घ्यायचा आणि या रेट प्रमाणेच तुम्ही तुमचं प्रॉफिट ठरवू शकता. माझ्या एरियामध्ये हा मोदकाचा एक नग 25 रुपयाला सुद्धा दिला जातो आणि याचबरोबर काही ठिकाणी 30 रुपयाला सुद्धा दिला जातो. आता हे मोदकाच्या साईज नुसार डिपेंड आहे. पण मोदकासाठी लागणारा खर्च तुम्हाला काढायचा आहे. तुमची मेहनत यामध्ये तुम्हाला नमूद करायची आणि आलेल्या खर्चावरती तुमच्या मेहनतीवरती तुम्ही इथे 50 ते 60% तुम्ही तुमचं प्रॉफिट ठरवू शकता. कारण मोदक बनवण्यासाठी खरंच खूप वेळ लागतो, मेहनतही लागते आणि हे खूप नाजूक काम आहे. बऱ्याच ठिकाणी ग्रॅमवरती सुद्धा मोदक विकले जातात. जसं की 70 ग्रॅमचा मोदक किंवा 100 ग्रॅमचा, 120 ग्रॅमचा असे मोठ्या प्रमाणामध्ये मोदक सुद्धा विकले जातात. किंवा तुम्ही ग्रॅमवरती सुद्धा प्राइस ठरवू शकता, नगावरती सुद्धा प्राइस ठरवू शकता. फक्त थोडासा तुमच्या परिसरामध्ये असणारा मोदकांचा रेट काढून घ्यायचा म्हणजे तुम्हाला अगदी सोयीस्कर जाईल. आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला वाटला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.